आणि आता बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी। शिवडी न्हावा शेवा हा भारतातला सगळ्यात मोठा सागरी सेतू तयार आहे आणि या ब्रिजच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अगदी थोड्याच वेळात मुंबईमध्ये येणार आहेत आणि या ट्रान्स हार्बर लिंकमुळे काही तासांचा प्रवास आता काही मिनिटांवर येणार आहे। हा पूल 22 किलोमीटर लांबीचा असून मुंबई ते नवी मुंबई अंतर पार करण्यासाठी आता फक्त 20 मिनिटे लागणार आहेत। 18,000 कोटी रुपये खर्चून हा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक ब्रिज बांधण्यात आलेला आहे आणि या पुलावर दुचाकी, ट्रॅक्टर आणि ऑटो रिक्षाला प्रवासाला परवानगी नाकारण्यात आलेली आहे। तसंच या मार्गावरून प्रवास करताना 100 किलोमीटर प्रति तास वेग मर्यादेचं पालन करावं लागणार आहे। तर आपण पाहतोय शिवडी न्हावा शेवा हा भारतातला सगळ्यात मोठा सागरी सेतू तयार झालेला आहे आणि या सागरी सेतूच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अगदी थोड्याच वेळात मुंबईमध्ये येणार आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील शिराळे गावाहून जोडले गेलेले आहेत। थेट जाऊयात प्रमोद यांच्याकडे। प्रमोद, खरं तर आता हा शिवडी न्हावा शेवा सगळ्यात मोठा सागरी सेतू तयार झालेला आहे। अगदी थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याच्या लोकार्पणासाठी मुंबईमध्ये येत आहेत। कशा प्रकारे तयारी करण्यात आली आहे? नक्कीच प्राजक्ता, जशी तू म्हणालीस मगाशी ज्याप्रमाणे काही तासांचं अंतर हे अगदी काही मिनिटांवर येणार आहे आणि ज्या पद्धतीनं मुंबईला इथली उपनगरातली संपूर्ण ही जी गावं आहेत ही जोडली जाणार आहेत, त्यामुळे उत्सुकता शिगेला आहे। या ठिकाणी जे राहणारे रहिवासी आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये आगरी आणि कोळी आहेत, त्यामुळे त्यांची उत्सुकता तर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शिगेला पाहत आणलेली आहे। काही क्षणातच नरेंद्र मोदी यांचं आगमन याच ठिकाणावर होणार आहे ज्या ठिकाणी मी आता उभा आहे। इथून त्यांच्या रोड शोला सुरुवात होणार आहे आणि त्यांच्या स्वागतासाठी तयारी करण्यात आलेली। आपण बघत असाल माझ्या पाठीमागे हे सगळे आगरी बांधव जे आहेत या ठिकाणी पारंपरिक वेशामध्ये, कोळी बांधव या ठिकाणी पारंपरिक वेशभूषेमध्ये आले आहेत। महिला सक्षमीकरणाचा या ठिकाणी शुभारंभ नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते होणार असल्याने महिलांचा जो उत्कंठा आहे ती शिगेला पोहोचलेली आहे। आपल्यासोबत काही महिला जोडलेल्या आहेत, आपण त्यांना विचारूया कसं बघताय नरेंद्र मोदी स्वतः याच ठिकाणी काही क्षणामध्ये येणार आहेत। मोठ्या सागरी सेतूचं आणि महिला सक्षमीकरणाच्या योजनांचा शुभारंभ होणार आहे, त्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या मुलींना अत्यंत मोठा लाभ पुढच्या येणाऱ्या कालावधीमध्ये होणार आहे। कसं पाहता याच्याकडे? आनंद आहे मनामध्ये? आनंद आहे माझ्या मनामध्ये। आणि आमच्या या उरण तालुक्यामध्ये जो आज जगभर नाव आता सेतू जो उभारला, म्हणजे हे अटल सेतू जे उभारले आहे ते आज जगामध्ये नाव होणार, हे आम्हाला अतिशय म्हणजे मनामध्ये गर्व आहे का आज आमच्या उरण तालुक्याचं नाव गाजला जाणार आहे। नरेंद्र मोदी स्वतः येतात, कशा प्रकारची जय्यत तयारी आहे? काही क्षणातच या ठिकाणी त्यांचं आगमन होणार आहे। एक उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे। एक महिला म्हणून काय वाटतं यावेळेला? मनातला उत्साह असा आहे की त्यांचा आवाज ऐकण्याची आमची उत्सुकता जी वाढलेली आहे, त्यांचा जो आम्ही लाईव्ह मध्ये दर्शन, आम्ही एवढ्या वर्षापर्यंत त्यांना टीव्ही बघत आलोय, पण आता आज आम्हाला प्रत्यक्ष ते दिसणार आहेत। मनातला आवाज आमचा त्यांच्यापर्यंत पोहोचेल, त्यांचा आवाज आमच्या मनापर्यंत पोहोचेल हीच आमची उत्सुकता जास्त आहे। तर आपण बघितलं या ठिकाणी काही हरिविजय बँड पथकचे मुंबईवरून आलेले काही जे कोळी बांधव आहेत हे या ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी बँड पथक घेऊन आलेले आहेत। काय कसं पाहता या सगळ्या गोष्टींकडे? नरेंद्र मोदी स्वतः येतात, पहिली धून कोणती असेल? तुम्ही पहिलं गाणं कोणतं वाजवणार? जय श्रीराम। अयोध्यामध्ये आज राम आपल्या समोर येत आहे। 22 तारखेला प्रतिष्ठा सोहळा आहे, तेव्हा आम्हाला उत्सुक आहे तिकडे जावं, पण आम्हाला न जाता आल्यामुळे आम्ही आमच्या घरातच सर्व दिवे लावून त्याचा जलोत्सव करू। आणि आमच्या ट्रस्ट वेसाव गावात ट्रस्ट आहे, वेसाव कोली जमात। मोदींना पहिल्यांदा बघताय तुम्ही समोरून? हो, पहिल्यांदा बघतो आणि आम्ही त्याचं दर्शन घेण्यासाठी उत्सुकता आहे। तर आपण बघितलं प्राजक्ता, ही मोठी उत्सुकता आहे तर शिगेला ताणलेली आहे। या ठिकाणी नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी प्रचंड मोठी अशा प्रकारची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। मोठमोठे कमानी उभारलेल्या आहेत, हातामध्ये फलक घेऊन ह्या सगळ्या महिला ज्या आहेत या नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी आतुर झालेल्या आहेत, त्यामुळे या ठिकाणावरून त्यांचा प्रवेश होणार आहे आणि याच ठिकाणावरून त्यांचा जो रोड शो आहे तो नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे कूच करणार आहे। त्यामुळे ठिकठिकाणी त्यांच्यासाठी स्वागतासाठी प्रचंड मोठी जय्यत तयारी करण्यात आल्यामुळे त्यामुळे फक्त प्रतीक्षा असेल ते नरेंद्र मोदी या ठिकाणी कधी येतात। प्राजक्ता, तर शिराळे गावाहून